हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं गणपतीपुळे मिनी सिरीज पार्ट 3. आज आम्ही सकाळी सकाळी उठलो आणि उठल्या उठल्या पहिला आम्हाला जायचं होतं गणपतीपुळे म्हणजे गणपती मंदिर. आणि हे आम्ही चाललेलो आहोत आमच्या कॉटेजपासून पुढे. सो मी तुम्हाला मुद्दाम रस्ता दाखवते. रस्ता खराब आहेच आतमध्ये, सो दॅट इज फाईन, बट पुढे कसं काय आहे ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्यात म्हणून मी दाखवते. आणि हा बघा, हा एंट्री गेट आहे आणि एक्झिट गेटसुद्धा. गणपतीपुळेचा हा MTDCचा रिसॉर्ट आणि त्याच्यासमोर पार्किंग आहे आणि समोरच मंदिर आहे. हे बघा, हे सुद्धा सेकंडचं काम आहे, मिनिटसुद्धा लागत नाही. पार्किंगला गाडी लावली आणि आम्ही निघालेलो आहोत मंदिरामध्ये. मित्रांनो, लास्टच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की आम्ही गोवा का येतो, या साईडला फिरायला का येतो, तर हे ते रिझन आहे. आणि आता मी तुम्हाला सांगते की काही लोकांना वाटत असेल नेहमी नेहमी तीच जागा एक्सप्लोर, सो असं काही नाही आहे. आता गणपतीपुळेला आम्ही दरवर्षी एकदा तरी फेरी मारणार आहोत, सो त्यामुळे गणपतीपुळेला येणार म्हटल्यावर गोव्याला येणं होतंच. सो इकडे मी आपल्या गणपती बाप्पांसाठी काही फुलं वगैरे घेत आहे. त्या दादाने सांगितले की पैसे तुम्ही नंतर द्या, सो मी ते घेतलं, उचललं आणि निघाले. आणि समोर ना हस्तकला म्हणून एक आहेत, त्यांना ते लोक खूप छान फ्रेम बनवतात. हस्तकलावाले जे काका आहेत ना, ॲक्च्युली त्यांना भेटावंसं वाटत होतं, कारण की त्यांच्याने आमची खूप छान ओळख झालेली आहे. त्यांना मी कॉल केला पण ऑफ दाखवत होता, त्यामुळे मी त्यांना मेसेज करून ठेवला आणि 3 फ्रेम आम्ही त्यांच्याकडून केलेल्या आहेत. आणि इथे मंदिराच्या बाहेर आम्ही छान एन्जॉय करतोय, फोटोज वगैरे काढतोय. जास्त गर्दी नव्हती पण ओके ओके होती. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे की मंदिरामध्ये आपल्याला शूट नाही करता येत, त्यामुळे मी नाही दाखवू शकत तिकडच्या गोष्टी, बट बाहेरून जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी घ्यायचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर आम्ही निघालो, प्रसाद वगैरे घेतला घरच्यांसाठी, कारण की आम्ही दोघांनी तिथेच प्रसाद खाल्ला होता, सो घरच्यांसाठी प्रसाद घेतला. आणि आज आमचा चेकआउट होता गणपतीपुळेवरून, आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण चेकआउट करून घेऊ आणि त्यानंतर आपण थोडासा एन्जॉय करू, कारण की आपल्याकडे फुल डे आहे. मग आम्ही कॉटेजकडे गेलो आणि कॉटेजकडे जाऊन हे मोनालीने केलेलं आहे चेंज, सो मिरर पुढे ती आलेली आहे. आणि अगेन आम्ही बीचकडे गेलो, बीचकडे आम्ही एन्जॉय केला. त्यानंतर मग सांगते तुम्हाला, खूप सारे फोटोज अँड व्हिडिओज काढले. सो हे मी असं तालासुरात बोलते, कारण की मी जेव्हा व्हिडिओ बघते तेव्हा मला फार मजा येते, म्हणून हे असं तालसूर असतात माझे. अमोलने क्रिशीवाला घेतलं, त्यानंतर क्रिशिवा आणि मी झोक्यावर आहोत आणि अमोल आम्हाला दोघींनाही झोका देत होते. मी कॅप घातली होती कारण माझ्या डोळ्यावर ऊन येत होतं. आणि क्रिशिवाला तरी इथे झोप आली होती. आई झोपायचं नाटक करत होती, पण क्रिशिवाने झोपायचं नाटक नाही केलं, तिला खरोखर झोप आली होती. बाय बाय, ह्या आमच्या कॉटेजला मी बाय बाय करते, पुन्हा भेटू असं म्हणून. आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या परतीच्या प्रवासाकडे. माझं घर माझी वाट बघतंय आणि इकडे आपली ट्रॅव्हल सिरीज संपती आहे. सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू गाय.